लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. महिला व बालविकास विभागामार्फत तुमच्यासाठी नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे. आता सर्वांसाठी या ठिकाणी अर्ज भरणं खूप सोपं झालेलं आहे. तुम्ही ॲपमध्ये बघितलं असेल, एकतर OTP येत नाही, ॲप जे आहे लॉगिन होत नाही, त्याच्यामध्ये एरर येत आहेत, डॉक्युमेंट अपलोड करायला प्रॉब्लेम येतो आहे, एकापेक्षा जास्त अर्ज करता येत नव्हते, म्हणजेच अर्ज करताना खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत ते ॲपमध्ये येत होते. तर त्यासाठी बघू शकता एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. इथं बघू शकता तुम्हाला ऑनलाईन कितीही अर्ज आता भरता येणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. अर्ज कसा भरायचा आहे यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला समजेल. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अर्ज जे आहेत त्या ठिकाणी अप्रूव्ह होण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण की याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया असणार आहे. तर बघा या ठिकाणी हे पोर्टल जे आहे ladkibhin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ नवीन सुरू केलेलं आहे. ह्या पोर्टलवर किती अर्ज आले आतापर्यंत, किती अर्ज मंजूर झाले आणि एकूण किती लाभार्थी संख्या आहे ती रोजच्या रोज देखील या ठिकाणी दर्शवली जाणार आहे. अशा पद्धतीने बघू शकता. ह्या ठिकाणी मग मित्रांनो तुम्हाला योजनेची माहिती दिलेली आहे आणि आवश्यक काय काय कागदपत्र लागणार आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. पहा आता तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरण्यासाठी काय करायचं आहे, मुख पृष्ठावरती तुम्ही अशा पद्धतीने आल्यानंतर अर्जदार लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे, परंतु त्याच्या अगोदर काय करायचं आहे, या पोर्टलवर देखील तुम्हाला नवीन अकाउंट बनवावं लागेल. त्यासाठी काय करायचं, खाली पहा क्रिएट अकाउंटचं ऑप्शन आहे. इथं तुमचं ॲज पर आधारनुसार इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. बघा आधार कार्डवरती जे नाव आहे इंग्लिशमध्ये ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर, पासवर्ड तुमचा ठेवायचा आहे. एक यासाठी तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात, तुमचा तालुका, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा तुमची म्युनिसिपल कॉर्पोरेशन काउन्सिल, महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल ती सिलेक्ट करायची आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी तुमचं वॉर्ड देखील सिलेक्ट करायला येणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही मग या ठिकाणी अंगणवाडी वर्कर आहात की ग्रामसेवक आहात की सेतू सेंटरवाले आहात हे सर्व सिलेक्ट करायचे आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी सामान्य महिला असाल तर जनरल वुमेन म्हणून देखील सिलेक्ट करू शकता. तर हे तुमचा एक प्रोफाईल क्रिएट करायचा आहे या ठिकाणाहून. आणि त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशन इथून ॲक्सेप्ट करायचे आहेत. हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि साइन अप वरती क्लिक करायचं आहे. तुमचं एक अकाउंट तयार होईल. अकाउंट तयार झालं की तुम्हाला परत मुख पृष्ठावरती यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा अर्जदार लॉग इनचं जे ऑप्शन आहे इथं क्लिक करून तुमचा जो मोबाईल नंबरने तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल बनवली तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर पहा तुम्हाला अर्ज कसा करता येणार आहे. तर लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल. बघा अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड ओपन होईल तुम्हाला लॉग इन केल्याबरोबर. इथं पहा तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज तुम्हाला इथं दिसतील, तुमचा प्रोफाईल इथं दिसेल, योजनेची माहिती दिसेल आणि इथं लॉगआउटचं देखील ऑप्शन दिसेल. अर्ज करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज ह्या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याबरोबर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आता बघा ज्यांचं फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचाच आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. आणि त्या आधार कार्ड नंबरला मात्र मोबाईल नंबर रजिस्टर असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सेंड OTP करायचं आहे. OTP जो येणार आहे तो OTP टाकून तुम्हाला OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्याबरोबर बघा तुमच्या आधार कार्डला जी पण माहिती आहे जशाच तसं तुमचं आधार कार्डवरचं नाव येणार आहे. इथून तुम्हाला काय करायचं आहे, वडिलांचं किंवा पतीचं, लग्न झालेलं असेल तर पतीचं सिलेक्ट करायचं आहे, लग्न नसेल तर वडिलांचं सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं पतीचं किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे, लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आधार कार्डवरती जे जन्मतारीख आहे ती आहे तशी तुमची इथे येणार आहे. वैवाहिक स्थिती तुम्हाला इथून सिलेक्ट करायची, मग तुम्ही विवाहित आहेत, अविवाहित आहेत, विधवा आहेत हे तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, तर इथून तुम्हाला होय वरती क्लिक करायचं आहे. किंवा नसेल तर तुम्ही नाही वरती देखील क्लिक करू शकतात. बाहेरून तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये लग्न केलेलं असेल तर त्यांनी नाही वरती देखील क्लिक केलं तरी चालेल. किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला असाल तर होय वरती क्लिक करायचं आहे. बघा आता पुढे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का हे जर झालं तुमचं, हे ऑप्शन झालं, तुम्ही होय केलं किंवा नाही केलं तर याच्या पुढे लगेच पुढचं ऑप्शन काय होणार आहे तुमच्यासमोर ओपन होणार आहे. जसं की बघा अर्जदाराचा पूर्ण पत्ता टाकण्यासाठी माहिती आलेली आहे. बघा आधार कार्डनुसार अर्जदाराचा पत्ता, महाराष्ट्राचा संपर्क पत्ता आणि इतर माहिती तुम्हाला लिहायची आधार कार्डवरती जसं आहे तसं. आणि मित्रांनो तुम्ही जर आधार कार्डला OTP टाकून जर क्लिक केलंय तर ऑलरेडी आहे तसा पत्ता तुमचा या ठिकाणी येणार आहे. पिनकोड देखील आहे तसा येणार आहे. फक्त इथून तुम्हाला डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका आणि तुमचं गाव सिलेक्ट करायचे. आणि जर तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये येत असाल तर तुमची महानगरपालिका सिलेक्ट करायची. तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर खाली तुम्हाला म्हटलंय शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तर या ठिकाणी बघा होय किंवा नाहीचं ऑप्शन आहे. जर घेत असाल तर होय करा, अन्यथा नाही करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता अर्जदाराची पूर्ण बँकेचा तपशील तुम्हाला भरायचा आहे. बघा ज्यामध्ये बघू शकता तुमचं बँक खात्याच्या तपशीलमध्ये बँकेचं पूर्ण नाव,
त्याचबरोबर बँक खातेधारकाचं नाव आणि बँकेचा IFSC क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बँक खात्याची पुन्हा पुष्टी करायची आहे बँक खाता नंबरची. त्याच्यानंतर बघा आपले बँक आधारशी जोडले आहे काय. जर आपले बँक आधारशी जोडलेले नसेल तर आधारशी जोडून घ्यायचं आहे मित्रांनो अगोदर, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, कारण की त्याच्यामुळे देखील ॲपमध्ये फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत काही जणांचे. त्याच्यानंतर बघा आता खाली काय काय डॉक्युमेंट तुमचे या ठिकाणी लागतील. तुम्हाला या ठिकाणी खालील उल्लेख केलेला सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे. 3च डॉक्युमेंट फक्त या ठिकाणी आता लागणार आहेत. 3च डॉक्युमेंट या ठिकाणी गरजेचे आहेत. बघा अधिवास प्रमाणपत्र, ज्याच्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता. एकतर डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, यापैकी कोणतंही एक. ह्याच्यामध्ये तुम्ही PDF फाईलमध्ये देखील आता अपलोड करू शकतात. खूप सोपं झालेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. आणि PNG JPG मध्ये देखील अपलोड करू शकतात. आता PDF फाईलमध्ये कितीही मोठी फाईल असू द्या, तुमची रेशन कार्डची 2 पेज असू द्या, 3 पेज असू द्या, तरी इथं तुम्हाला अपलोड करता येणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का. जर या ठिकाणी नाही म्हटलं तुम्ही तर तुम्हाला इथे बघा उत्पन्न प्रमाणपत्र ऑप्शन येणार आहे, लगेच अपलोड करायचा. जर होय म्हटलं तर या ठिकाणी बघा केसरी किंवा पिवळे रेशन कार्डची समोरील बाजू, केसरी किंवा पिवळे रेशन कार्डची मागील बाजू, असे 2 ऑप्शन आलेले आहेत. खूप सोपी पद्धत या ठिकाणी तुमच्यासाठी आता झालेली आहे. त्यानंतर बघा हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करायचे. ऑलरेडी हमीपत्र डाउनलोड करायची लिंक तुम्हाला इथे दिलेली बघा. हमीपत्र तुमच्या समोरच मी या ठिकाणी डाउनलोड करतोय, बघू शकता. हे हमीपत्र तिथेच तुम्हाला भेटणार आहे. फक्त या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला इथं सर्व टिक मार्क करायचे हे वाचून तुम्हाला, आणि इथं खाली तुमची साईन करायची, नाव लिहायचं आहे. ठीक आहे, हमीपत्र इथंच तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि ते स्कॅन करून इथं अपलोड करायचं आहे. आणि अर्जदाराचा फोटो या ठिकाणी बघा तुम्ही अपलोड देखील करू शकतात, इथून अपलोड करू शकतात, किंवा इथं बघा लाईव्ह फोटो काढण्याचं देखील ऑप्शन आहे. मोबाईलमधून देखील तुम्ही लाईव्ह फोटो काढू शकतात किंवा अपलोडही करू शकतात. दोन्ही ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत. फाईल्स आर अलाउड म्हटलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर काय करायचं आहे, हमीपत्राचं स्वीकरण करायचं, तुम्हाला हे स्वीकारायचं आहे. आणि सेव्ह ॲज ड्राफ्ट तुम्ही क्लिक करू शकता, म्हणजे तुम्ही तात्पुरतं याला सेव्ह करून ठेवू शकता किंवा डायरेक्टली सबमिट करू शकतात. सेव्ह ॲज ड्राफ्ट केलं तर तुमची जेवढी माहिती भरलेली तेवढी राहील. पहा इथं बघा ड्राफ्ट सेव्ड असं तुम्हाला या ठिकाणी येईल. सेव्ह झालेला आहे ड्राफ्टमध्ये फॉर्म तुमचा. मग तुम्हाला तो फॉर्म कुठे पाहता येईल, यापूर्वी केलेल्या अर्जावरती. तर बघा यापूर्वी केलेल्या अर्जावरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर या ठिकाणी ज्यांचा फॉर्म भरला त्याचं नाव येईल, त्यांचा ॲप्लिकेशन नंबर देखील येणार आहे बघा आता. आणि तुम्ही जर त्यांचा फोटो अपलोड केलेला असेल तर फोटो दिसेल तुम्हाला. आणि ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला बघू शकता इथं तुमचा पेंडिंग येणार, तुम्ही जर सबमिट केला तर. आणि फक्त सेव्ह करून ठेवलाय तर ड्राफ्ट दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला ड्राफ्ट केलेला म्हणजे सेव्ह केलेला फॉर्म पुन्हा भरायचा आहे तर इथं बघा एडिटचं ऑप्शन आहे, किंवा इथं तुम्हाला ॲप्लिकेशन पाहण्याचं ऑप्शन देखील आहे. इथं एडिट करून पुन्हा तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे तुमचं सबमिट करू शकतात, किंवा या ठिकाणाहून ॲप्लिकेशन देखील तुम्ही पूर्ण पाहू शकतात. तर अशा पद्धतीची खूप अशी सोपी प्रोसेस आता या ठिकाणी आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजून तुम्हाला काय याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर संपूर्ण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, ही फॉर्म भरायची तिथून तुम्ही बघू शकतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. त्याचबरोबर या व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.